निळावर्ण ब्रह्मरंध्र एकनिके, पहा माझे सखे भाविक हो. उन्मनी सदैव वसे अक्षय पंथे, लावनिया चित्ते तया ठाई. ज्ञानदेव म्हणे या परती खून, नाही ऐसी आन वाहतसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोगमध्ये 61 क्रमांकाच्या ओवीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अर्थात भगवंत सर्वस्थित आहे, प्रत्येकाच्या शरीरात हृदयस्थ आहे आणि सर्वांच्या ठिकाणी तो सम आहे, सारखा आहे. भेदवृत्ती त्याच्याजवळ नाही. भेदवृत्ती आमच्या ठिकाणी आमच्या बाजूला पुजली आहे महाराज. एका कुटुंबात राहत असताना सुद्धा मुलगा आणि पुतण्या यामध्ये आम्ही भेद करतो. हा भेद जात नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवातच होत नाही महाराज. खऱ्या अर्थानं परमार्थाला सुरुवात करायची असेल तर द्वैत आधी संपवावं लागतं. आशा संपवाव्या लागतात. आशा हे समोर खानोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तिने, नाहीतरी सुखे असावे संसारी. परमार्थात जाण्याची गरजच नाही. मग जर भेदवृत्ती जात नसेल, आमच्या इच्छा आकांक्षा जर संपतच नसतील तर परमार्थामध्ये चित्त लागत नाही महाराज. चित्ताची मनाची एकाग्रता, परमार्थाकरता मन हवं, प्रपंचाकरता देह, परंतु परमार्थ करण्याकरता मात्र मनाचीच आवश्यकता असते. म्हणून परमार्थ करायचा तो मनाच्या स्थिरतेकरता, चित्ताची एकाग्रता साधता यावी याकरता परमार्थ आहे. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती. परमार्थ आमचा सुरू झाला की नाही हे समजण्याचं एक परीक्षण आहे महाराज ते, की आमच्या ठिकाणी अजूनही भेदवृत्ती आहे का. अपत्याच्या ठिकाणी, आमच्या मुलांच्या ठिकाणी आमचं जे प्रेम आहे तेच प्रेम आमच्या नोकर चाकराविषयी आमच्या चित्ताच्या ठिकाणी आहे का, आमच्या मनाच्या ठिकाणी आहे का. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, त्याला भगवंताची मूर्ती म्हटलेलं आहे महाराज. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नाहीतर भगवंताने परिस्थिती प्राप्त करून दिली आणि फक्त इंद्रिय सुखामध्ये जर आम्ही आयुष्य व्यतीत करत असो तर परमार्थाची वाट आम्हाला कधीच दिसणार नाही महाराज. म्हणून ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. याकरता ब्रह्मरसच अंगी ठसायला पाहिजे. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. ही द्वैताची पीडा जी लागलेली आहे ते ब्रह्मरस आमच्यामध्ये ठासून भरायला पाहिजे महाराज. आणि तो ब्रह्मरस गुरुकृपेनं, संत संगतीनं, सत्संगतीनं प्राप्त होत असतो. देहाच्या विषयी उदासीनता यायला पाहिजे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. हाव सर्वार्थानं संपायला पाहिजे.
भेदाभेद अमंगळच होऊन जायला पाहिजे महाराज. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. अहमपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत भेदवृत्ती आमच्यातली जात नाही. मी कोणीच नाही, त्या परमात्म्याचा अंश आहे आणि त्याच्याकरिता मी सर्व काही करतो आहे. तो सांगल तसंच मी राहणार आहे आणि त्यातच समाधान मानणार आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तसं राहावं लागतंच महाराज. त्यापेक्षा आपण वेगळं काही घडवू शकत नाही. आणि हीच गोष्ट कृष्ण भावना भावित झालेल्या साधकाच्या ठिकाणी सहजपणे लक्षात येतं. आणि मग हे लक्षात आलं रे आलं की योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. भगवंत म्हणतात, आचरिता सिद्धी गेले तरी काजाचे किराले परी ठेलियाही सगुण झाले ऐशेची मानी. पूर्ण झालं आनंदाची गोष्ट आहे, प्रभूची कृपा. अपूर्ण राहिलं एखादं काम, अपयश आलं पदरी, हीच प्रभूची इच्छा म्हणायची. त्यातच आपलंही हित असेल अशा प्रासादिक विचारानं जेव्हा आम्ही कुठलंही कर्म करत राहतो त्यावेळेस त्या कर्माचं फळ निर्माण होत नाही महाराज. कारण निष्काम भावनेनं ते कर्म केलेलं असतं. म्हणून भेदवृत्ती गेली की हे सगळे सूत्र आपोआप जमायला लागतात महाराज. परमात्मा हृदयस्थ आहे हे सांगणारे कितीतरी येऊन गेले की हो. पुराणामध्ये का कमी आम्ही दाखले पाहिले तरी साक्ष पटते का महाराज? नाही. त्याला शोधायला आम्ही अजूनही तीर्थक्षेत्री जातो आहे, रावडी जातो आहे, दऱ्याखोऱ्यांमध्ये, कळा कपाट्यांमध्ये जप तप करून त्याची प्राप्ती करण्याकरता मोठमोठे विचारवंत तपस्वी सुद्धा आत बसलेल्याला न पाहता बाहेर शोधतायत महाराज. वास्तविक आत बसलेल्याशी परिचय जर झाला, त्याला ओळखलं, तर त्यानं आमच्याप्रती केलेली संपूर्ण कृपा, आम्हाला दिलेलं दान, आम्हाला दिलेले सर्व अलंकार याची प्रचिती येते महाराज. पण होतं काय आहे, जे दिलं नाही त्या चिंतनामध्ये आम्ही आयुष्य घालतो आहे. एक दात पडला त्याच्या दुःखामध्ये आम्ही राहतोय. पण 32 दात ज्यानं दान केले त्या दात्याचं आम्ही कधी स्मरण करत नाही महाराज. कबीर महाराज जात होते रस्त्यानं आणि पाणवठ्यावर एक गृहिणी, तिनं नवीन नथ घातली होती महाराज. आणि त्या नथीकडं लक्ष द्यावं म्हणून मान अशी सतत झटकत होती, नाकाला हात लावत होती सतत. शेवटी बायांच्या दृष्टीतून हे सुटत नाही. एकीनं विचारलं, अगं माय नवी केलीस का? म्हणली होय नवीन केली. म्हणजे कोणी? आमच्या मालकानं केली. हो, अतिशय कष्ट करतात आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणे. कबीर महाराज हसले. खेद व्यक्त केला कबीरांनी. कबीर महाराज म्हणतात कि जिसने नथन की उसको याद करे बार बार, उस नथन को पहनने नाक दिया, उसको भूल गई नार. त्यानं जे दिलेलं आहे त्याचा आम्हाला विसर पडला. अहो, त्यानं नाकच दिलं नसतं तर नथनी कुठून ओढली असती महाराज. खरा दाता परमात्मा आहे. म्हणून
परमात्मा इतका दानशूर, दाता, पालन करता दुसरा कुणीही नाही. त्रैलोक्य ज्या त्यानं निर्माण केलेलं आहे त्याचं भरणपोषण करतो आणि निर्विवादपणे करतो महाराज. कशाचीही अपेक्षा करत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून तो आत बसला आहे. त्याचा शोध आम्ही स्वमध्ये घ्यायला पाहिजे. अंतःकरणामध्ये त्याला डोकावून पाहायला पाहिजे महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 61 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की ये प्रतीतीची या माझ घरी तया निश्चयाची या ओवरी आली म्हणून बाहेरी नवेचीसे. अर्थात त्याप्रमाणे यावरील अनुभूतीरूप माझ घरातील त्याची निश्चयरूप खोली असते. तो आतच बसलेला असतो महाराज आणि तीत त्यास झोप आली म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाह्य विषयाचं वा देहादिकांचं स्मरणच होत नाही. त्याच्यावरच आवरण जर चढलं, ब्रह्म मायेच्या अधीन गेला तर बाजूला असलेला तो आदियज्ञ त्याची प्रचितीच आम्हाला येत नाही महाराज. त्याची प्रचिती यावं ती इतकी यावे की अखंड जैसे खंडे नात्याचे नाम विठोबाचे. भगवंताचं नाम क्षणभर सुद्धा त्याचा विसर पडू नये. त्याची अनुभूती आम्हाला सदैव येत राहावं याकरता बसलेली मायेची झापड, आलेलं मायेचं ते आवरण ते दूर केलं की त्याची प्रचिती सहजपणे येऊन जाते. ये प्रतीतीची या माझ घरी तया निश्चयाची ओवरी. ओवरी म्हणजे खोली. त्यामध्येच निश्चयाची खोली असते. आणि म्हणून बाहेरी नवेचीसे. देहादिकांचं त्याला मग ते स्मरण होत नाही. ब्रह्म त्याचीच प्रचिती त्याला यायला लागते. फक्त त्याच्याशी परिचय व्हायला पाहिजे. त्याची ओळख पडली, त्याचं सामर्थ्य लक्षात आलं की मग सगळेच विषय गौण होऊन जातात महाराज. त्या ब्रह्माशिवाय बाह्य विषयाचं इतकंच काय या देहादिकांचं सुद्धा त्याला स्मरण होत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगुदशा. अशी मुक्त अवस्था त्याला सहजपणे प्राप्त होऊन जाते. म्हणून माऊली वर्णन करतात, ये प्रतीतीची आ माझ घरी तया निश्चयाची ओवरी आणि म्हणून बाहेरी नवेचीसे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.